आम्हाला इतके फोन येतात, नवरा बायको, कोणाची बायको नांदत नाही, कोणाचा नवरा तिला नांदवीत नाही, इतके प्रॉब्लेम आहेत. आता 2-4 दिवसापूर्वी एक फोन आलता, म्हणे ताई बायकोला काम नको वाटत, सासरी नांदत नाही. 2 वर्षाची पोरगी, 1-1.5 वर्षाची असताना टाकून गेलती ती. सगळं भावाचं ऐकती, सगळं तिच्या आईचं ऐकती, म्हणजे सासूचं मेवण्याचं ऐकती, सगळं माझं ऐकत नाही. तिला म्हटलं तू तसं जसं म्हणशील तसं राहील, फक्त नांदायले. एक लक्षात घ्या माझ्या भगिनींनो, मला माहिती आहे मायबाप आयुष्याचं समर्पण आहेत, पण एकदा लग्न झालं की पोरीच्या, नांदणाऱ्या पोरीच्या जन्मजोगीला मायबाप जात नसतात. कुणाचाच भाऊ आयुष्यभर सांभाळणार आहे का तुम्हाला? तुम्हाला जोपर्यंत काम होतं, जोपर्यंत तुम्ही त्याचे भांडे घासतात आणि धुणं धुतात, जोपर्यंत त्याच्या बायकोला तुमचा आधार आहे, तोपर्यंत भाऊ तुम्हाला सांभाळणार आहे. जोपर्यंत तुमच्या अंगात रग आहे, तुमच्या अंगात ताकद आहे, तुम्ही आजारी पडा, तुम्हाला सांभाळणाराच भाऊ तुम्हाला घराच्या बाहेर हाकलून दिल्याशिवाय राहणार नाही. मायबाप कुठपर्यंत तुम्ही उड्या आणतात मायबापाची जीवावर. लग्न झाल्यानंतर आयुष्याला जर पुरून उरणार असेल तर तो माणसाचा फक्त नवरा आणि नवरा असतो, तो फक्त माणसाचा पती असतो. पण आपण हिंदू संस्कृतीमध्ये, भारतामध्ये जन्म घेतला, केवळ मायबापाच्या सांगण्यावरून आणि भावाच्या सल्ल्यावरून आपला सुखाचा संसार कधीच तोडू नका. असतात काही 2-4 दिवस, गेली तिची कोरोनात नोकरी, नाही भेटत त्याला एखादं काम, पण तो तुम्हाला उपाशी तर ठेवत नाहीत ना. 2-4 दिवस असतात दुःखाचे, असतील दुःखाचे दिवस, पण दुःखाचे डोंगर पार केल्यानंतरच माणसाला सुखाची हिरवळ दिसते. निघेल मार्ग. तुमचा नवरा कष्ट करी, त्याच्यात ताकद आहे ना. तुम्ही फक्त साथ द्या, तुम्ही त्याला शक्ती द्या, तुम्ही त्याला आत्मविश्वास द्या. एक दिवस लात मारून पाणी काढल्याशिवाय तो राहणार नाही, कष्ट करेल तो, पण तुम्ही त्याची शक्ती आहात. पण तुम्ही त्याला साथ देण्याऐवजी, सल्ला देण्याऐवजी तुम्ही माहेराला राहत असताल, तिकडं भाऊ भाऊजाईचे जेवर माझ्या हाज करत, तर इकडं तुमच्या खऱ्या संसाराची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. लग्न झाल्यानंतर सासर हेच तिचं खरं घर असतं. मी असं म्हणत नाही की तो मारायला येत असेल तुम्हाला आणि तरी तुम्ही तिथंच मारा, पण चांगला असेल तो निर्व्यसनी असेल, तो कष्टकरी असेल, तुम्हाला सुखात ठेवत असेल. हा, आता मायबाप काय टाकून देईल का तो वृद्धाश्रमामध्ये? काही पोरींचे इतके प्रॉब्लेम आहे, मला खरंच कधी राग येतो पोरींचा. एवढ्या शिकतात तुम्ही, एवढं मायबापाचं नाव रोशन करतात, त्यांच्या कष्टाचं चीज करतात, पण लग्नाच्या टायमाला त्यांची अट असते, मुलाला आईबाप नसावेत, मुलाला बहीण भाऊ नसावेत, मुलगा एकटाच असावा, नोकरी असावी, शेती भरपूर असावी, त्याला माईबाप नसावे, त्याला बहीण भाऊ नसावेत. मग अनाथ पोराशीच लग्न करणं तू? आभाळातून टपकतात का माणसं? तुम्हाला त्याची बाप लागत नाही, त्याची माय लागत नाही, तुम्हाला त्याची इस्टेट लागती, त्याची नोकरी लागती, वडिलोपार्जित घर लागत, जमीन लागती, आणि मायबापच लागत नाही, असं कसं जमत? ज्या अर्थी तुम्हाला तुमच्या मायबाप जमतात, नवरीचे जमत नाही, या चुकीच्या गोष्टी येतात. आपले मायबाप सोडून पहा वेदना किती होतात. नवरीचे मायबाप सोडायला आणि ते लग्न झाल्यानंतर खरं कमाले मायबाप पुरुष मंडळी तुमची, खरंच मानलं पाहिजे तुमचं, तुम्हाला खरंच मानलं पाहिजे. आणि प्रत्येक घराघरात तुमची दररोज पाय धुवून पूजा झाली पाहिजे, खरंच झाली पाहिजे. वाजवा ना टाळी. मी तुमच्याकडून बोलले तरी तुम्हाला काहीच कौतुक वाटत, मी लगेच पार्टी बदलीत असते. टाळ्या कमी झाल्या का मी पार्टी चेंज केली म्हणून समजा, वाजवा मोकळ्या टाळ्या. पिढ्यान पिढ्या तुम्ही आम्हाला असं सांभाळलं, कमाले तुमची, खरंच कमाले तुमची. प्रपंचामध्ये एकाने पसारा केला तर दुसऱ्याने ते सावरून घ्यायचं असतं. एखाद्याने पसारा करायचा आणि दुसऱ्याने आणखी नेऊन धिंगाणा करायचा, निघून जायचं, चुकीच्या गोष्टी. एकाने घासलेट ओतून घेतलं, दुसऱ्याने डबी लपवायची असते, दुसऱ्याने काडी ओढून घेण्यासाठी काडी अशी समोर नसती करायची. माझ्या दादांनो, सीता माता रघुकुलाची सुनी, जगाच्या मालकाची पत्नी, जगाची जगदंबा, जगत जननी, जिच्या उदरातून सगळं जग जन्माला आलं, सगळ्या जगाची माये,
विदेही जनकाची कन्ये, चक्रवर्ती सम्राट अयोध्या नरेश दशरथाची सून आहे, जगाच्या मालकाची बायको आहे. पण तरी सुद्धा जेवढा वनवास रामप्रभूला झाला ना, त्याच्यापेक्षा जास्त वनवास माझ्या सीतामातेने सहन केला. वाजवा वाजवा वाजवा. अनवाणी पायाने पायात चप्पल नसताना पतीच्या पावलावर पाऊल ठेवून चालत होती. गावताची शेच करून उशाला दगड घेऊन झोपत होती. जेणे कधी ब्र शब्दाची तक्रार केली नाही सीतामातेने. मला सांगा, सीतामातेच्या तुलनात 1% तरी आपल्याला वनवास आहे का? महिला मंडळ मारतान तुम्ही माना तरी हलवा. सीतामातेच्या तुलनेत 1% तरी आपल्याला सासूरवास आहे का? काय सासूचा त्रास आहे का सुनाचा त्रास आहे? हा, आपल्यापासून त्यांना त्रास असेल तो भाग वेगळा आहे. आता सुनवास चालू आहे, सासूरवास नाही. आता 1% तरी सीतामातेच्या तुलनेत आपल्याला वनवास आणि सासूरवास आहे का? तरी सुद्धा नुसता नवऱ्याने एक शब्द तिला मोठ्या आवाजात बोलला आणि सासूने नुसतं तिला एखादं काम सांगितलं, तास तुम्ही 398 का 498 कलमा माहिती ना तुम्हाला? 3 नवऱ्याला 498 लावायला, त्याला कोर्टात खेचायला आणि स्वतःच्या परिवाराची इज्जत येशीवर टांगायला भेट नाही. चुकीच्या गोष्टीत नाही बाप. कशासाठी ऐकायचं रामायण? कथा कीर्तन कमी ऐका, पण जीवनामध्ये परिवर्तन गरजेचे. परिवर्तनाची कथा आहे. 1000 वेळा रामायण ऐकून आमच्यात जर परिवर्तनच घडत नसेल ते अत्यंत चुकीच्या गोष्टी. कथा ऐकून भावातला भाऊ जरी जागृत झाला, ही कथा तुमचा उद्धार व्हावा म्हणून मी मुळीच सांगत नाही. आणि उद्धाराच्या निमित्ताने कथा नाहीच आहे माईबाप. निदान एखादा भाऊ भावाला बोलत नसला तो बोलता झाला भावाला, तरी कथा सक्सेस झाली. एखादा मायबापाला न बोलणारा पोरगा या 7 दिवसाच्या कथेच्या माध्यमातून त्याला मायबापाविषयी प्रेम उत्पन्न झालं, तरी सुद्धा आपली कथा फळाला आली, तरी सुद्धा कथेचं फळ आपल्या पदरात आपल्याला भेटली.